तर आहे छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले असं वादग्रस्त वक्तव्य बागेश्वर बाबा यांनी केलेलं आहे। मी थकलो, राजपाट सांभाळा, शिवराय रामदासांना असं म्हणाले असं म्हणत बागेश्वर बाबांना आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत। नागपुरातील कार्यक्रमातून त्यांनी हे आपल्या अकलेचे तारे तोडलेले आहेत। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए। एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। तर याच वक्तव्यावरती संजय राऊत आणि संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया आली आहे। मी इतिहास तज्ञ नाही असं संजय राऊत म्हणतायत। आम्हाला जेवढा शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे तेवढाच माहिती असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। तर बागेश्वर महाराज हा कोण आहे असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय। बागेश्वर महाराज काय इतिहास तज्ञ आहे का असं देखील सवाल संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय। आपण विचार केला पाहिजे, बोलणारी व्यक्ती किती सुज्ञ आहे की नाही हे देखील बघावं असं संदीप देशपांडे म्हणतायत। इतिहास तज्ञ नाही आहे, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे। मी इतिहास तज्ञ नाही आहे, आम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास जो माहिती आहे तेवढाच माहिती आहे। तो वेडा आहे बागेश्वर महाराज। हा कोण आहे बागेश्वर महाराज? कोण हा बागेश्वर महाराज? कोण? काय इतिहास तज्ञ आहे? कोण आहे? त्याला काय अक्कल आहे? आणि अक्कल नसलेल्या लोकांच्या बद्दल आपण का चर्चा करतोय? त्याचा काय ऐतिहासिक काही त्याच्यावर डिग्री आहे का? त्याचा अभ्यास आहे काय? काय आहे त्या बागेश्वर महाराजाचं? आणि तो काही बोलतो आणि त्याच्यावर आपण चर्चा करायची? मला असं वाटतं आपण स्वतःहून विचार केला पाहिजे की बोलणारी व्यक्ती सुज्ञ आहे की नाहीये। तर बागेश्वर नावाच्या भोंदूचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। यापूर्वी देखील काही भोंदूंनी संत परंपरेसंदर्भात गरळ ओकली आहे असं देखील रोहित पवार म्हणतायत। छत्रपतींच्या इतिहासाचं महत्त्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाहीये ना असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केलेला आहे। शिवरायांचा अपमान होत असताना राजकर्ते स्टेजवर होते याचं दुःख आहे असंही रोहित पवार म्हणतायत। आपण बघूयात रोहित पवार यांचं ट्विट। बागेश्वर नामक भोंदूचं वक्तव्य संतापजनक आहे। यापूर्वीही या भोंदूसह त्याच्या काही सहकाऱ्यांनी संत तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत परंपरेबद्दल गरळ ओकली होती। वारंवार अशी वक्तव्य करून महाराष्ट्राच्या संत परंपरेला, छत्रपतींच्या इतिहासाला, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना गालबोट लावून महापुरुषांचं महत्त्व कमी करण्याचा एककलमी कार्यक्रम तर राबवला जात नाहीये ना अशी शंका येते। भोंदू बागेश्वरकडून शिवछत्रपतींचा अवमान होत असताना राज्यकर्तेही त्या स्टेजवर होते याचं जास्त दुःख वाटतंय। बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घालावी हा भोंदू महाराष्ट्रात दिसता कामा नये, अन्यथा बागेश्वरसह सरकारलाही महागात पडेल असं रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत।